सोलापूर डेली न्यूज अनालाइज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जसं की मी तुम्हाला कालच्याच एका बातमीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की देवेंद्र कोठे जे आहेत ते भरघोस मतांनी, प्रचंड मतांनी, जे आतापर्यंत 3 टर्मचे आमदार राहिलेले प्रणिती शिंदे हे जेवढ्या मतांनी आघाडी घेऊन विजयी झालेले होते, आमदार झालेले होते, त्यांच्यापेक्षा काही एक पटीनं आघाडी घेऊन तेवढी भरघोस मते घेऊन प्रचंड मतांनी विजय होतील की काय, असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला होता माझ्या बातमीच्या माध्यमातून। आज मतमोजणी सध्या सोलापूर शहरात सुरू आहे। सोलापूर शहर मध्यच्या मतमोजणीमध्ये सध्या तरी देवेंद्र कोठे भाजपाचे हे 25,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत। 25,000च्या मतांचा फरक आणि सेकंड नंबरला असलेले फारुख शाब्दी या दोघांमध्ये 25,000 मतांचा सध्या तरी 9व्या फेरी अखेर फरक जाणवत आहे। आणि जे चेतन नरोटे काँग्रेसचे ते असो किंवा आडम मास्तर असो, यांना खूप कमी मते मिळाल्याचं पाहावयास मिळत आहे। आडम मास्तरांना अद्याप माहिती मिळालेल्यानुसार 1000 मतेच फक्त मिळालेले आहेत, तर चेतन नरोटे यांना 3,500 मतांचा टप्पा त्यांनी आतापर्यंत ओलांडलेला असल्याचं पाहावयास मिळत आहे। तर फारुख शाब्दी जे आहेत ते जवळपास आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 22,000 मतांच्या पुढे आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा 25,000च्या लीडनं देवेंद्र कोठे हे आघाडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे। सगळ्या सोलापूरकरांचं, सगळ्या जिल्ह्याचं लक्ष सोलापूर शहर मध्यमध्ये लागलेलं आहे। इथं अद्याप तरी आणखीन बऱ्याच राऊंड होणं बाकी आहे। आपल्याला माहित आहे की हे परडा कधीही कुणाच्या बाजूने सुद्धा झुकतं देऊ शकते, कारण 2019ला आपण पाहिलं जेव्हा प्रणिती शिंदे पिछाडीवर होते 10,000 मतांनी, जेव्हा 10 ते 11,000 मतांनी फारुख शाब्दी हे आघाडीवर होते शेवटच्या टप्प्यात, तेव्हा ऐन वेळेला पिछाडीवर असलेले प्रणिती शिंदे हे मजल मारत शेवटच्या 3 ते 4 ह्याच्यामध्ये राऊंडमध्ये पुढे आलेले होते आणि बाजी मारलेली होती। तर तसं अद्याप सुद्धा इथं होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही। फारुख शाब्दी टफ फाईट दिलेले आहेत, एवढं मात्र खरं आहे। फारुख शाब्दी असो किंवा मग चेतन नरोटे असो, आडम मास्तर असो, हे तिघं तरी सध्या आत्ता 9व्या राऊंड पर्यंत तरी पिछाडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे। एकंदरीत भाजपा विजयाचा जल्लोष करण्याच्या तयारीत असल्याचं देखील पाहावयास मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला एमआयएमच्या गटामध्ये सध्या धाकधूक वाढलेली आहे, नाराजी वाढल्याचं दिसत आहे आणि एमआयएमच्या गोटामध्ये सध्या तरी थोडंसं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। सोलापूर डीएनए न्यूजवरती जे आम्ही अधिकृत माहिती देत राहू ते तुम्ही पाहत राहा।